जुलै महिन्याचे पैसे अनेक बहिणींच्या खात्याला येणं सुरू झालेले आहेत. अशा बातम्या तुमच्यापैकी अनेकांनी वाचल्या असतील, ऐकल्या असतील. जे काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात जो काही जुलै महिन्याचा हप्ता येणे बाकी आहे किंवा जून महिन्याचा हप्ता ज्या बहिणींना मिळालेला आहे, तर याच्यामध्ये बऱ्याच बहिणी ह्या पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्याला पैसे आलेले नाहीत. मात्र सरकारकडून याची कुठलीही प्रसिद्धी देण्यात आलेली नाही, की जे काही सरकारनं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 2.5 कोटीच्या आसपास लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र ठरवल्या होत्या. तर त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 60 लाख बहिणी ह्या केवायसीच्या नावाखाली वगळण्यात आल्या, कुठलं तरी कारण सांगून वगळण्यात आल्या. त्याच्यानंतर कुठलाही चर्चा न होऊ देता किंवा कुठलाही गाजावाजा न होऊ देता सरकारकडून पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा जवळपास 20 लाख बहिणीची नावं ही 30 एप्रिल अखेर त्याच्यातून वगळण्यात आलेली आहेत. आणि मे महिन्यामध्ये ज्यावेळेस एप्रिलचा हप्ता मिळायला सुरुवात झाली, तर त्याच्यामध्ये बऱ्याच बहिणींना असं लक्षात आलं की त्यांचा पात्र असूनही एप्रिल पर्यंत सगळे हप्ते व्यवस्थित मिळालेले असताना मे महिन्याचा हप्ता मला मिळालेला नाही आणि जून महिन्याचा हप्ता सुद्धा मला मिळालेला नाही. तर जुलैच्या सुरुवातीला असं लक्षात आलं की पुन्हा त्याच्या यादीमध्ये 12 लाख महिला भगिनींची म्हणजे जवळपास एकूण 92 लाख महिला भगिनी ह्या या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. याच्यासाठी कुठलंही कारण, ठोस कारण सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. सरकारकडून वारंवार सांगण्यात येतं की ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांनी त्यांची वयोमर्यादा क्रॉस केलेली आहे किंवा त्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे किंवा त्यांची जी काही उत्पन्न मर्यादा आहे तर ती 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्या घरामध्ये कुठेतरी नोकरदार आढळून आले किंवा त्यांच्याकडे अशा काही बहिणी आहेत की ज्या निराधार योजनेचा सुद्धा लाभ घेतात आणि लाडक्या बहिणी योजनेचा सुद्धा लाभ घेतात. अशी जी काही कारणं सरकारकडून सांगितली जातात तर ती एकतर धांदात खोटी कारणं आहेत. सरकारला एनकेर प्रकारे ही योजना बंद करायची आहे आणि या संबंधात ज्या काही डुप्लिकेट माध्यमं आहेत तर या माध्यमांकडून सातत्यानं चुकीच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात येत असतात की या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, यांना SMS प्राप्त झाले, जुलै महिन्याचा हप्ता येणं सुरू झाला, 22 जुलैला सुरू झाला, 23 जुलैला सुरू झाला, 24 जुलै अखेर पैसे यायला सुरुवात झाली. ह्या सगळ्या बातम्या दांदात खोट्या आहेत. सरकारकडून अद्यापर्यंत कुठलीही तरतूद जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत करण्यात आलेली नाही आणि जे काही सध्या आहे तर सरकारकडून जी काही चाचपणी सुरू आहे तर ती कर्जमाफीच्या संबंधाने सुरू असून लाडक्या बहिणीच्या संदर्भात अद्यापर्यंत कुठलेही अपडेट आलेले नाहीत. तेव्हा जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार याबाबत कुठलेही अपडेट अद्याप आलेले नसताना तो नेमका कधी येईल हे सांगणे सध्या तरी शक्य नाही. तेव्हा अशा अफवावर किंवा चुकीच्या बातम्यावर लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवू नये. दुसरीकडे जे काही लाडक्या बहिणीचे जे काही ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत तर त्यांची ई-केवायसी प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, तर याबाबत दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की लवकरच आम्ही ई-केवायसी प्रक्रिया नव्याने पुन्हा सुरू करू. महिला व बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं. मात्र सरकार नावाची जी काही व्यवस्था आहे तर ती खोटारडी आहे, लबाड आहे आणि ज्या दिवशी प्रत्यक्ष या प्रक्रियेला सुरुवात होईल तर त्याच दिवशी ते खरं मानायला हरकत नसावी. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.